माघारी नाट्यानंतर आता नगरसेवकांची सहल अंक. दगाफटका टाळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची रणनीती. नगरसेवकांना सहलीची लागली उत्सुकता. विधान परिषद निवडणूक घडामोडींनी होते मनोरंजन. नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने माघारीचा हाय व्होल्टेज ड्रामा संपला असला तरी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याबरोबरच बॅलेट पेपर अपक्ष गोकुळ गीते व भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांची नावे कायम असल्याने दगाफटका टाळण्यासाठी आता पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगरसेवकांची मतं सुरक्षित ठेवण्यासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी विशेष रणनीती आखल्याचे समोर आले. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मतदार असलेल्या 619 नगरसेवकांना 3 दिवस सहलीवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांना पुन्हा नाशिकमध्ये आणले जाईल व मतदानाच्या दिवशी थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून घेण्याचे नियोजन आहे. नगरसेवकांची फोडाफोड होऊ नये आणि मतांची एकजूट कायम राहावी हा मुख्य उद्देश असल्याचे बोलले जात आहे. मात्र विधान परिषदेच्या निमित्ताने होत असलेल्या या सहलीबाबत नगरसेवकांमध्ये जोरदार उत्सुकता आहे.